बघा, आज पालघर जिल्ह्यामध्ये संस्कृती रक्षण समिती सर्व कार्यकर्ते आहेत आणि जवळजवळ सर्व तालुक्यातून या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आलेले आहेत। आज आम्ही माननीय कलेक्टर मॅडमला या ठिकाणी भेटलो आणि विनंती केली की जिल्ह्यामध्ये सरकारी जमिनीचा कब्जा करून वन विभाग, महसूल विभाग या जमिनीवरती अनाधिकृत चर्च बनलेले, प्रार्थना केंद्र बनलेले, याची काही आवश्यकता नाही। पण हे खूप मोठं षडयंत्र आहे, विदेशी षडयंत्र आहे। आमचा जो आदिवासी बांधव आहे तो सनातनी आहे, तो या भूमी सोबत या माती सोबत तो एकवटलेला आहे, तो इथला भूमिपुत्र आहे, मूळ निवासी आहे, तरी सुद्धा आणि तो श्रद्धावान भक्तिवान आहे आणि त्याला कुठेतरी त्या संस्कृतीपासून बाजूला नेण्याचं फार मोठं एक षडयंत्र आहे। ते षडयंत्र अनेक वर्षापासून चालू आहे आणि म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमला भेटलो आणि सांगितलं की सरकारी जमिनीचा कब्जा करून ही लोक चर्च, अनाधिकृत प्रार्थना केंद्र जे आहे, सरकारी जमिनीचा दुरुपयोग करणं ठीक नाही, तर ते हटवावं। आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्र सरकारने धर्मांतरण विरोधी कानून कायदा बनवावा ही मागणी केली। आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये जादू टोना विरोधी कायदा बनलेला आहे, तरी सुद्धा ही लोक पायदळी तोडतात आणि कायद्याचा त्याचं काहीच अंमल प्रशासन करत नाही। जादू टोना विरोधी कायदा बनलेला असताना ही लोक अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम हे मिशनरीवाले, फादर, ब्रदर हे लोक करतात आणि गरीब लोकांना फसवण्याचं षडयंत्र हे केवळ धर्मांतरण नाही, हे राष्ट्रांतरण आहे। आणि अर्बन नक्षलवाद सुद्धा, वामपंथी लोक, धर्मविरोधी, राष्ट्रविरोधी पण काही संघटन गावागावात पाड्यापाड्यात घुसलेलं आहे। आणि म्हणून कलेक्टर मॅडमना आम्ही सांगितलं, विनंती केली की येत्या 10-15 दिवसामध्ये हे अनाधिकृत चर्च आणि सरकारी जमिनीवर जे कब्जा केलेला आहे हे हटवावं, तोडावं आणि महाराष्ट्र सरकारने धर्मांतरण विरोधी कानून कायदा बनवावा ही आम्ही मागणी केलेली आहे। नाही तर जर आम्ही आता थोडे दिवस वाट बघू, नाही तर येणाऱ्या काळातही आंदोलन तीव्र करावं लागेल। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मूलभूत सर्वांना अधिकार, संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि जे गरीब लोकांना फसवण्याचा कुठला कानून आहे, त्यांना त्यांच्यावरती जबरदस्ती करणं, प्रलोभन दाखवणं, लालच दाखवणं आणि संस्कृती हे नष्ट करण्याचं हे राष्ट्रविरोधी हे काम चाललंय, केवळ धर्मविरोधी नाही, ते राष्ट्रविरोधी। आणि म्हणून आपण पाहतो विदेशात काय होतंय, बांगलादेशमध्ये काय झालं, आता नेपाळमध्ये काय चाललंय। म्हणून आम्ही सरकारला आणि प्रशासनाला सुद्धा सांगू इच्छितोय, कारण या गरीब लोकांना हत्यार बनवतील, या गरीब लोकांना पुढे करून राष्ट्राच्या विरोधात उभे करतील हे लोक। म्हणून हे राष्ट्रविरोधी शक्ती गावागावात शिरलेली, यांना थोपवलं पाहिजे आणि सरकारी जमिनीवर जे यांचं षडयंत्र चालू आहे ना ते तुरंत हटवलं पाहिजे, नाहीतर पुढे आंदोलन आम्ही अजून याला तीव्र करता येईल असं मी आपल्याद्वारे सांगतोय।